लोग दोनों का मालिक हूँ बच्ची। गणपती बाप्पा मारो मारो मार. मलाडला काय झालंय पाऊस पडायला. खेकडे पकडतानाचा ब्लॉग. फक्त 100 रुपये. बापसानी ठेवलं का तुमच्या 100 रुपये. तयार होता त्या बघ. बाय. आमचे ड्रायव्हर आले. वा चांगली गाडी पुसतात आहे. हे ड्रायव्हर आहेत. हे तो टायर पण पुसा ड्रायव्हर. हो ड्रायव्हर ते टायर पण पुसा. टायर पुसा. हा कोण आहे. ये कौन है बच्ची. नया बंदा आया है कुछ तो. मैं इन लोग दोनों का मालिक हूँ बच्ची। हाँ वो अभी टायर ड्राइवर अभी तू मालिक है ना तो अभी नाश्ता विश्ता तू ही देने वाला है ना. हाँ ठीक है चलो भाई. अभी गाड़ी पूछ रहा है। अभी साल कमाने लगे ना तो अभी हाँ अभी नाश्ता विश्ता मिलेगा. चलो भाई दुल्हन या क्यों एकदम मस्त चमका हो. श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी समर्थ. और ये है अपना सेकंड थर्ड फोर्थ मेंबर और उसके साथ बहुत बड़ा मेंबर है. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात झालेली आहे आणि आता बघूया कोण निघालोय आणि पावसाने आमचा चांगला वेलकम नाही चांगली सुरुवात केलेली आहे. काय दिसत नाही समोरचं. काय एवढा जोरात पाऊस आहे. गोरेगावला हे गावी काय असेल. मालाडला काहून नाही पाऊस पडत. असं काहून करतो हा पाऊस. पापी लोक मालाडला राहतात काय. तरी बंद पडलाय की माहिती बंद पडलाय वाटते. तरीच बोललो एवढी का ट्रॅफिक. हा रेडा बंद पडलाय मध्ये. बोललो ठोकाठोकी झाली काहीतरी. ठोकाठोकी झाले. मॅटर तो मारतोय मारो मारो मार. हे थांब काचा खाली गेले. टाटा टिया को ठोक दिया बाजूने पीछे से. टाटा का टिया कर दिया. टाटा का टिया और कर दिया फिया. पोटपूजा नाही तर नाही. गाडीला तरी करूया पोटपूजा. आजच्या ताज्या बातम्या. पाऊस एवढा जोरात पडतोय बाय. आत्ताशी आम्ही अजून घाटकोपरलाच पोहोचलोय. एवढा जोरात पाऊस कंटिन्यू. काय दिसत नाही समोरचं. ड्रायव्हर नेशील ना. नेणार ना. सावकाश सावकाश नेणार पण नेणार. मजबूत पाऊस आहे घाटकोपरला. मालाडला काय झालंय पाऊस पडायला. एवढा जोरात पाऊस आहे ना असं वाटतं की गाडी बाजूला लावावी आणि थांबावं पाऊस जाईपर्यंत. आणि चादर घेऊन मस्त गाडीत झोपावं. चिल्ड एसी चिल्ड बारिश. अजून नाश्ता काय आम्हाला भेटलं नाही. कधीच पण भाई साहेब हा काय कोणत्या रोडला यायचा आहे. आत्ता चालाय हा बघ आतमध्ये बसलाय तू बघ. डायरेक्ट वर. भाई साहेब काय समजा म्हणजे किती पाऊस पडतोय. डिवायडर वरून तो इकडे आलाय. या साईडला आत्ताच आलाय. आमच्या पहिला 1 मिनिटा आधी आला असेल. आम्हाला भेटला नाही. नशीब नाही भेटला तो. आम्हाला भेटू पण नका असं कोणी. भाई तुफान बारिश आहे. तुफान बारिश. तो बघ ना एवढा आता एवढा डिवायडर आहे हाईटला आहे. हा बसलाय बेडकासाठी उडी मारून बसलाय. पाऊस कमी झालाय आणि पनवेलला पोहोचलोय आम्ही. 2 पडलेत. ड्रायव्हर पण झोपला होता पण आता पनवेलला कसं उठला येतो. हां त्याला उठवलं मी तेव्हा तो उठला. तेव्हा मी अजून परत पुढे आलो. आता इथे थोडंसं नाश्ता विष्टा करके निकलते. समोर नजारा. हा आणि पुण्यात काय आहे वडापाव. गरम गरम वडापाव प्लस पाऊस. वडापाव प्लस पाऊस. भाई साहेब आता गाडी चालवावी लागणार आहे. ड्रायव्हर चेंज. मी विचार केला की आता पनवेलच्या पुढे जरा झोपेन पण रट्ट्या काय झोपून देणार नाही. फक्त त्या गाडी चालवतो महाडपर्यंत. त्यानंतर झोपायला भेटलं तर भेटेल बाबा नाही तर नाही. मजबूत पाऊस आहे गावाला. असं वाटलं की मुंबईला पाऊस नाही काय नाही पण इकडे बघतोय तर पाऊसच पाऊस आहे. इकडे पाऊस इकडे पाऊस इकडे पाऊस सर्वीकडे पाऊस. पाऊसच पाऊस. ह्या भावना तर तुम्ही गाडीचे चालक मालक असाल ना एक गोष्ट फक्त लक्षात ठेवा. जर तुम्ही गाडी चालवताय दिवसाची. रात्रीचं तर आपण हेडलाईट वगैरे चालू ठेवतोच पण दिवसाची पण भर पावसात जर जोरात पाऊस असेल तर हेडलाईट चालू ठेवा. जेणेकरून आपल्याला आपल्या समोरच्याला मागची गाडी येते हे दिसतं. आता माझ्या पण बाजूला मागून गाडी येते. जोरात पाऊस असल्यामुळे दिसत नाही काही. तर
हेडलाईट जर चालू असेल तर समजतं तरी की हा बाबा गाडी येते काय नाही सर्व, त्यामुळे गाडीची हेडलाईट चालू ठेवणं अनिवार्य आहे. धन्यवाद. चलो ड्राइवर. ठीक है, हमको अभी ड्राइवर बोल रहे हैं. 2 सेकंड पहले ये ड्राइवर थे, अभी हम ड्राइवर हो गए. चलो, ये बड़े बड़े शहरों में ऐसे छोटी छोटी बातें होती रहती है. सेन्योरिटा. बाहेर मोसम आणि वडापाव, टेस्टी वडापाव. दोन्ही ठेव ना एकत्र. हा? ये वडापाव खाएगा? वडापाव खाएगा? वडापाव खाएगा? नहीं खाएगा, ये मैं खाएगा. भाई वडापाव ना एक नंबर आहे. एक खाऊन झाला, 2 खाऊन झाला, तर तिसऱ्याची लाईन लावली. वडापाव प्लस कॉफी. जर आलात ना परत खेड साहेब मग इकडे कुठे कोकणासाठी जायचं, नागोठण्याला. तिथे नागोठण्यामध्ये CNG पंप आहे बाजूला. एक नंबर वडापाव, एक नंबर. शॉप आहे ते, एक नंबर वडापाव, फुल टेस्टी. दर टाइम आम्ही तिथे थांबतो. गरम गरम वडापाव खाने के बाद भाई कॉफ़ी का स्वाद एक नंबर. कितवा विनू? 4था. या बाय, अब अजून स्टँड बायला ठेवून दिलाय. तिसरा खाते ते. तिसरा 4था खाते भाई. आले भाई, दबा ले और सो जा. भाई एक नंबर. कशी आहे वडापावची टेस्ट? कशी आहे भाई आपला फेमस आपला भाई? मेन स्पॉट आहे, मेन स्पॉट आहे आमचा हा. कुठे नाही थांबतो, अजून इथे थांबतो. इथे थांबायचं, वडापाव आणि कॉफी. हा एक नंबर. त्या दोघांचं काय झालं, जसं का मेळ्यामध्ये आले दोघं. होय काय? हे ते शॉप आहे हॉटेल अन्नपूर्णा. हा हायवे, ही आमची सवारी. हे भारत गॅस, महानगर गॅस, आणि हे बाजूला हॉटेल अन्नपूर्णा. एक नंबर आहे, एक नंबर म्हणजे एकच नंबर. अशा प्रकारे आम्ही निघालो आहोत आणि हे झोपायची तयारी चालू आहे यांची. गार लागायला लागला याला. थंडी लागते मग. हा, तिला की तुला? आम्ही निघालो आणि बघा ड्रायव्हरला पण थंडी लागते. ते बघ रुमाल विमाल मांडीवरती टाकून. ड्रायव्हर बनला, लाईनचा ड्रायव्हर. लाईनचं ड्रायव्हर. आणि मी काय आता सेट आहे, आता एकदम आरामात बाई बसायचं, झोपायचं मस्त की मजा करायची. आता पोटपूजा झाली, 2-3 वडापाव ढकलून झालेले आहेत. कॉफी 4 वडापाव. मी फक्त हा. कमी खाल्ले. काही जणांनी 4 वडापाव खाल्लेले आहेत. एवढे टेस्टी वडापाव होते. आता पुढच्या स्टॉपला बघूया, अजून काहीतरी भेटलं तर ते पण खाऊया. थोडं टाइम आहे, लगेच खायचं नाही रे. गावी पोचणार नाही पण असं लगेच. माहोल देखो भाई, एक नंबर. माझा डोकं खाऊ नको, कनेक्ट कर. तर तुम्हाला याचं ना, हा हे माहिती आहे, हे वाकण आहे. पालीला जाण्यासाठी आपण मार्ग जो लेफ्ट मारला की पाली वगैरे जातो, तो त्याच्या आधी तो जो पंप लागतो तिथे जो भेटतो महाभारत गॅस. एक नंबर टेस्टी वडापाव बाय. नाव ठेवायला मला. त्या टायमिंगला पण आम्ही चिकन थाली वगैरे पण घेतली होती माहिती आहे आपण. फ्राईड राईस एक नंबर. फ्राईड राईस पण भेटतं, चिकन थाली वगैरे पण. 2 वर्ष झाले. मानगावला माहिती रोहित आपण तुझ्या ऑर्डरला आलेलो. हा तेव्हा एकदम स्टार्टिंगला एकदा आपण माहिती थांबलो होतो, तेव्हापासून मग फिक्स झाला आमचा. एक नंबर आहे, एक नंबर. अशा प्रकारे ही आमची पोरगी बसलेली आहे मागे. तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की म्हणजे हे काय चालू आहे. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे हा व्लॉग आपण शूट करतोय, आपण परत एकदा गावचा व्लॉग शूट करतोय. म्हणजे गेल्या वर्षी खेकड्यांचा व्लॉग टाकलेला, आता परत ह्या वर्षी खेकड्यांचा व्लॉग. म्हणजे गॅप बघताय केवढा आहे आपला बा. इसको बोलते कंटिन्युटी. तर आपण चाललोय गावी राखण द्यायला. राखण देणार, उद्या राखण द्यायचे. तर आज आपण दुपारी आता पोहोचू, आपण 2-3 तासांपर्यंत पोहोचू. त्याच्यानंतर मग रात्री खेकडे पकडायला जाणार. रात्री खेकडे पकडल्याच्या नंतर मग नेक्स्ट डे राखण द्यायची. राखण दिल्याच्या नंतर मग नेक्स्ट डे मॉर्निंगला निघायचंय. तर खेकडे पकडतानाचा ब्लॉग तुम्हाला आता बघायला भेटणार आहे पावसातून. येस, तानाचा ब्लॉग. पावसातून खेकडे पकडायची मजा. आम्ही जाणार आहोत रात्री खेकडे पकडायला. जर पाऊस नसेल, नदीला जर पाणी जर कमी असेल
तर मग आम्ही जाणार आहोत. नाहीतर मग थोडं बघूया, मग थोडं पाणी कमी असेल तर भेटतील खेकडे, नाहीतर काय 2 दिवस राहून मासे पकडूनच येऊ आपण. मग चालेल ना 2 दिवस राहून? माझ्या बायकोनी मला मेसेज केलाय, गावावरनं जर खेकडे आणली तर तुला खेकडा बनवून खाईन. ओ भाई देख रे, इसलिए भाई शादी मत करो तो ऐसे घुमो भाई. जेव्हा मन वाटलं चलो गाव, जेव्हा वाटलं चलो गाव, उठ सूट गाव. म्हणून तर मित्रांनो, लग्न करू नका. लग्न केलेली माणसं हे बघा, ही अशी ही पाठी बसली अशी पोराला घेऊन, हे बघा मी नाही ही लहान पोर काय त्याचं हे असं. आणि बाई लग्न न केलेली माणसं शेट सारखी बसतात एकदम. शेट ही बाई बघा, शेट माणसं. ही दुसरी पोरगी आलेली आमच्याकडे. शेट माणसाचा केरा, वाघासारखे जागा. केरा वाघिणीच्या ताब्यात जाऊ नका. वाघिणीच्या ताब्यात गेलात की मांजर होणार तुम्ही, हे लक्षात ठेवा. चलो, अशा प्रकारे पुढच्या स्टॉपला काय खाणार ते बघूया आता. बोल ना. मी एक्साइटेड कशाला माहितीये का? हा. चिकन वडे. हो भाई, राखण देणार आहे तर चिकन वडे तर भाई बनते. पाणी आलं रे भाई. चिकन वडे, कांदा, लिंबू. भाई कैसे दिखाओ तुमको, ये देखो भाई. फुल जन्नत का फील है, जन्नत का फील. काय जण आम्ही पोहोचलो आता महाडला आलोय. तर एका देवीचं दर्शन करायला आलोय. म्हणजे महाडला थोडं आतमध्ये आहे, 5-6 किलोमीटरवरती रंगूमाता देवीचं दर्शन. म्हणजे आम्ही पहिला आलो होतो, मला हा पर्सन घेऊन आला होता इथे. एकदा आलो होतो, सारखं यायचं मन करते. पण मस्त आहे. जर तुम्हाला मी मंदिर वगैरे पण दाखवतो, परिसर पण तिकडचं दाखवतो. म्हणजे जे वाईब्स आहेत ना तिकडचे एकदम मस्त आहेत, शांत आणि जरा बरं वाटतं. जागृत देवस्थान आहे, पण आपण काय आपली आहे देवावरती श्रद्धा, यायचं दर्शन घ्यायचं आणि मग जायचं. आमचे देव पण जागृत झालेत. एक देव झाले, ते पण झालेत, हे पण झालेले आहेत. हे इथे मंदिर आहे. गाडी पार्क करायला इथून गाडी पार्क करून मग आतमध्ये जायचं. सर्व नांगरणे वगैरे झालेलं आहे. तरवा पण आलाय आता थोड्या दिवसाने भात लावायला चालू करतील. अजून टाईम आहे थोडंसं, अजून वाढलं नाही. ते इथे सगळीकडे लावणार. क्या ही माहोल आहे, क्या ही वातावरण आहे, एक नंबर. जाऊया फटाफट दर्शन घेऊया आणि मग निघूया. मला स्टार्टिंगला संकेत घेऊन आला होता, पहिल्यांदाच घेऊन आला होता. स्टार्टिंगला पहिल्यांदा आलो होतो ना, तेव्हा मी अनुभव घेतला ना, त्याच्यावरून सांगतो की म्हणजे ते रिझल्ट आलं मला वगैरे. म्हणून तर मी बोललो की ठीक आहे, आता ह्या टायमिंगला जरा पाय जातोय तर आपण पाया पडून जाऊयाच. त्यासाठी आम्ही आलोय आता दर्शनासाठी. झोपलेलाच ना? झोपलेलो बाय. फुल गाडी चालवत. आम्ही ऑटोला टाकली होती गाडी. टेस्ला आहे ना, एक नवीन टेस्ला आहे, ऑटोला टाकून आणली होती. इथे एंट्री आहे, इथे शूज काढायचे, इथून ओटी वगैरे घ्यायचे आणि इथे समोर आतमध्ये जायचं आहे. हे देवस्थान आहे. इथे हे लोक इथे पाया पडतात आहे. इथे माणसाचं वगैरे ओटी वगैरे भरायचं, इथे ओटी वगैरे भरायचं. आता आमचं झालं दर्शन वगैरे घेऊन. आता आम्ही निघतोय थेट घरला. 8 दिवसांनी होईल ना सुरुवात भात लावायला? ही होती 8 दिवसात मोठी. मग आता मेनू जे हा सीझन असतो लावायचा, यावर्षी लेट झालाय पाऊस. यावर्षी खूप लेट झाले पाऊस. नांगरणे झाले. असं वाटतंय ना गावाला येऊन राहावं. हा पहिल्यांदा खेकडी पकडायला येतो, पहिल्यांदा हा माणूस. बाय, ह्याला जगण्याचा अर्थ नाही, पण आज जर खेकडी पकडायला जर रात्री आलास तर तुला जगण्याचा अर्थ आहे. बाय, बहुत एक्साइटमेंट हो रही है खेकडी पकडायची. म्हणजे तिकडे अजून 2 आमचे धुरंधर वाट बघतायत, 3 धुरंधर वाट बघतायत. घरातून फोन आलेला, भाई कधी येत आहे. बाई ब्रेक मिला है, सुसू वाला ब्रेक, सुसू का ब्रेक. सब उतर गए सुसू निसर्गाच्या सानिध्यात. ओ भाई साहब, काय ढग वाटतात आहे रे, कडक. सू करायला चाललोय, पण पुढे नदी, भाई सावित्री नदी. ये देखो, ही आपली सावित्री नदी. अजून पाणी एवढं फुल असं गेलं नाही, पण आहे खूप पाणी आहे. हा त्याच्यामध्ये मगर आहेत, मगर जायगा नीचे तो खा जाएंगे. मला सावित्री नदी वगैरे बघून झाले तर निघूया थेट घरला. कधीपासून घरला बोलतोय, 10 टाइम इकडे तिकडे थांबत राहतोय. आजचा बेत एकदम खूप स्पेशल आहे. फटाफट पोचायचा, थोडासा आराम करून निघायचं डायरेक्ट रात्री खेकड्यांना. रात्री जी मजा येणार आहे ना ती तुम्हाला दाखवतो. एक नंबर. गावी ह्याच्यासाठीच किती जण येतात, आम्ही पण ह्याच्यासाठी येतो. आता राखण जायला आलोय, त्याच्यानंतर परत एक राऊंड होईलच आमचा. जेव्हा जास्त पाणी होईल आणि चढणीचे मासे जेव्हा भेटतील तेव्हा जर पाणी जर जास्त गेलं की मग नदीला वाहलेलं वगैरे पाणी वरती येतात, मासे येतात. तर तेव्हा पण एक राऊंड आपण करूया.
आता सध्या खेकडे पकडायला आलं तर खेकडे पकडूया, राखण देऊया आणि मग निघूया. गाडी बघा. भाई क्या लग रही है, क्या ही लग रही है अपनी सवारी. पोळातपूर आम्ही आतमध्ये चाललोय. इथून हे महाबळेश्वर इकडे आणि इकडे आतमधून आमचं गाव. ब्लॅक थैली में ऐसा लग रहा कि चिकन लिया है बट इसमें है मंचूरियन. मस्त गाड़ी ऊपर लगाएंगे, वड़ा पाव और मंचूरियन फुल फील लेके खाएंगे. क्या बोलते हैं बड़ी. हाय, आता आम्ही म्हणजे इथे स्पॉट भेटला, जरा नाश्ता करायला थांबलोय. लोकेशन येवा कोकण आपलंच असा. अभी कैसा मस्त पैकी एकदम नाश्ता विष्टा बाहर आएगा भाई. छोटू दो प्लेट हा. एक प्लेट में भर ना पहिले. काय बोललात तुम्ही. खाणार की नेणार. आम्ही 1 प्लेट खाणार आणि 2 प्लेट आमच्या पोरांना नेणार. तुम्ही कशी दिलात प्लेट. फक्त 100 रुपये. बापसानी ठेवलं का तुमच्या 100 रुपये. हा निसर्गाचा व्ह्यू बघा. अच्छा, ह्याच्यामुळे हे 100 रुपये आहे का. कुठे आलात बघा बालकानो. अच्छा, आम्ही देतो फक्त क्वालिटी. हो, 1 नंबर क्वालिटी. आता हे तुम्ही काय वापरला त्याच्यामध्ये. मंचुरियन बनवायला काय वापरलात. आम्ही वापरलं मंचुरियन वापरलं. मंचुरियन बनवायला मंचुरियन वापरलं. तरी बोलतात ना ते. हा, ते वापरलं. हे काय रस्सा आहे की काय आहे. शेजवान चटणी बालका. हे तुम्ही काय केलं तिथे. ही कोणती रेसिपी आहे. मालिक को थोड़ा गलती हो गया. मालिक ऐसा कैसा गलती. अरे बाय, किती पाडला त्याने. कपडा घे. पॉट ही पानं घेत होता. ही पानं कसली आहेत माहिती आहे. हे रुईचं झाड आहे, याला चीक असतं, हे खात नाही आपण. आता तो तिकडीचं पान घ्यायला गेलाय. भेटलं काय रे. बाटल्याच्या हाईटच नाही पोचत आहे. भावने गाडीला पण चटणी दिली खायला. मंचुरियन काय चटणी दिली. निसर्गाच्या सानिध्यात. आहा, हे निसर्गाच्या सानिध्यात चाललंय. हॅलो. हा पोचलो. हा म्हणजे थोडा यो बडे. आहा, मग देतो तर हे आता तर म्हणजे हे असतो. लोकेशन बघा. Still as a breeze, a river flowing deep. Don't wanna leave the air you breathe. Living mirrors dreams when I think of you and me. Don't wanna leave the world you see, and I will hold you down if love is still alive. It's all forgiven to my eyes. The tide has turned around. Just listen to the sound. Two hearts beating, beating time. थोडं अजून असं असतं ना. असं चालेल. गावचा रस्ता बघ ना, काय कडक आहे. अशा रस्त्यावरती गाडी चालवायचं ना, एकदम शांतपणे मन शांत ठेवून. हा, फक्त ड्रायव्हिंग करायची, सायलेंट सॉन्ग लावायचं आणि बस. काय रस्ता केलाय गावचा आमच्या. 1 नंबर. तुझी कंबर. खतरनाक असे टर्न. You and your wicked ways. You and your wicked ways. एकदम कठीण परिश्रमानंतर आम्ही पोहोचलेलो आहोत. आता इथून 5 मिनिटाच्या दुरीवरती आमचं गाव आहे, पण इथे आंब्याचं झाड आहे. तर बघूया भेटतंय का आंबा. हे पाऊस आहे रे, तरी पण आंबा तर खायचाच आहे.
भेटला ना भाई, मेरे को पता है ना इधर मिलेगा आम। देखो भाई आम मिल गया, आम। भेटला काय? या आंबा पडला। इस झाड़ पे दिखा, इधर इधर दिखा, इधर दिखाने देना मेरे को ऐसा। अब ये कैसा खा के देखेंगे। कच्चा है क्या है? थोड़ा कच्चा है ना, चलेगा भाई चलेगा। गाव में नाही ना, पाऊस आहे, खूप पाऊस आहे जोर। आता जाऊया, चलो भाई। गाव में आहे और आम मिल गया, आम। हे काय करतोय? अरे आपण कोणत्या पाण्याने धुतोय? चांगला पाणी आहे ना? हा चांगला पाणी आहे, चला। भाई साहब फाइनली हम पहुंच रहे हमारे गांव। ये हमारे गाव की स्मशानभूमी। ही आमच्या गावची सीमारेषा। हे स्मशानभूमी या साईडची। हा दाबलाय। हा ब्रिज इथून आमचा गाव चालू झाला, किंजळे तर्फ नातू, पोस्ट शिंगरी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। आणि हे नदी आहे। अरे भरपूर कमी आहे, खूप कमी आहे नदीला पाणी आहे। दुबईचा रस्ता चालू, इथून थायलंडचा रस्ता चालू झालाय। फुकेटला आलो, फुकेटला आलो। फुकेटला फुकेट में फुकट आया है। हा एक्सप्रेस वे रस्ता आहे, अजून बनला नाही पण बनेल। ही गावाच्या आमची नवी वाडी, गावाची वाडी, नवी वाडी, नवीन गावाची वाडी, नवीन वाडी। इथे बस थांबते। इथे नवी वाडी, हे दत्त मंदिर आहे। हे कुठे? हा दिसतोय, हा दत्त मंदिर नाही। ही माझी शाळा, तो माकड दिसला काय? फक्त 7वी पर्यंतच आहे। माकड दिसला काय? ते शाळेत अशी माकड शिकायची, ते माकड पण दाखव। तो बघ, ते शाळेवर बसलाय। हा माकड, पण ह्याला दिसणार नाही आता। शाळेवर बसलाय बघ, पुढे अरे झूम कर ना इकडना। ये हमारा स्कूल है। तो बघ कुठे गेला? शाळेवर वरती। कळतोय, जाऊ दे माकडं जाऊ दे। माकडांना काय बघायचं, आपण पण माकडच आहोत। हा सुभाषचा वाडा, वाढत नको। सुभाषच्या वाड्यात आपल्याला नाही जायचंय मला। सुभाषच्या वाड्यात गाडी कुठे चालली? इकडे वरती कलकरावाडी आणि इकडे वरती मंदिर। आणि हे इथून माझं चालत झालं गाव, किंजळे तर्फे नातू। हे आमचं गाव, किंजळे गाव, तर्फे नातू। ह्यांच्या घरात माझा एक मित्र राहतो, टफी। टप्प्याला भेटवतो। टफीची आली काय केस? आले। हे गाव आहे माझं, हे माझं गाव। डोंगराच्या कुशीत बसलेलं हे माझं गाव। आणि ते समोर बुजगाव ना कोण आहे आता? सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं हे माझं सुंदर असं गाव। और ये देखो, ये चोर कौन है? ये चोर लोग कौन है बे? और चोर लोग कौन कौन? इधर क्या टोल लेने आए क्या? कॉल करने आया था हम लोग। क्या बात कर रहे हो? हम लोग इधर तुम लोग को ढूंढने आए। ये किंजरे गाँव, ये जगतापन का घर इधर ही है क्या? इधर नहीं, गलत गलत जगह रास्ते पे है। अरे आप जब तक कौन ढूंढ रहे हो? वो अलग ही लेवल का बंदा था। जगताक जाओगे हाँ तो पहला ही घर दिखेगा ना, हाँ। उधर चिल्ला देना, टफी का नाम लेना, वो मुखिया है घर का। अच्छा, मुखिया है घर का। गाइस तो हम लोग गाइस जगताप के घर पे आ गए। जगताप के घर पे भाई, ये हमारो घर, ये मारो घर। कैसा है ये मारो घर? फायनली आम्ही पोहोचलोय घरला। टफीचा आवाज आला पण। जगताप, ओ जगताप भाई, फाइनली पहुंच गए भाई। बच्ची क्या बोलता है बच्ची? फायनली परत 5व्यांदा मी त्याच्या गावेला। उपट सोंड्यासारखा 5व्यांदा आलाय बघा। आता हे माझं घर झालंय। स्वतःच्या गावी नाही जेवढं जात तेवढं इकडे येत होते। काचावरती घ्या। हे आहे गाव माझं। इथून आतमध्ये चालू होतं गाव, इथून खाली जंगल, हे एंडिंगला आमचं घर आहे। ये गाडी और ये हमारा घर। फ्रंट आमचं त्या साईडला आहे, पण या साईडची पण एक एंट्रन्स आहे। ओ भाई मीट दादू क्या बोलते हैं? दादू क्या बोलते हैं मॉम?
मीठ टप्या टाका 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 झाले. मगापासून आम्ही आलोय, जरा रेस्ट केलं, झोपलो वगैरे. आता तयारी करतोय, बॅटऱ्या वगैरे रेडी करतोय, पिशव्या वगैरे भरून ठेवतो. म्हणजे पिशव्या वगैरे घेतोय, खेकड्यानं जायची तयारी चालू आहे. तर त्याची एक अर्धा एक तासात थोडासा अंधार झाला की निघायचं बॅटऱ्या वगैरे घेऊन. तेव्हा मोबाईल घेऊन जाणार आणि तेव्हा दाखवतो तुम्हाला खेकडे कसे पकडतात गावचे. ह्या टायमिंगला 6:30 वाजलेत संध्याकाळचे. ह्या टायमिंगला काय धोका आहे. हे जे झाडं दिसत ना, ही झाडं, ही त्या पाठी तो डोंगरच आहे, तो पण पूर्ण धोक्यामध्ये गेलाय तो. एवढं धोकं 6:30ला संध्याकाळी. सकाळचे काय हालत असेल. ही ती वाट जिथून आम्ही जाणार आहोत रात्री. आमचा बगीचा दाखवतो, बगीचा. ये हमारा बगीचा, इसको नीचे से जाने का ऐसा आने का. हे आंब्याचं झाड, हे आंब्याचं झाड आहे. 6 महिन्याने आंबे येतात त्याच्यावरती. हे बघा आता पण परत चालू झाले, एवढे छोटे छोटे. हे बघा आंबे, आंबे कधी पण खावा आंबे. काय नको नको, कशाला काढतोय तो. हा कुठे खराब झालाय, पक्का खराब झालाय दे. हे बघा ह्या टायमिंगला पण हा कळम आंबे देतो. आता ना, आता हे अजून मोठे होतील, हे मोठे होतील. फक्त आंबेच आंबे. आणि हे इथे खाली स्विमिंग पूल झालंय. ये हमारा छोटासा बगीचा, ये आम है. आणि खाली अजून एक बगीचा आहे, तिथे आपण उद्या जाऊया. राखण देणार आहात तिकडे पण, तर तो मला तो बगीचा दाखवतो. आमच्या बगीच्यामध्ये कढीपत्ता. ही नारळीची झाडं, ही खोप आहे, फाट्यांची खोप. इथे फाटी भरून ठेवलेली आहे. लगा दिया दरवाजा, अभी निकलते. हे काय माहिती आहे का, त्याच्या आतमध्ये ना आता म्हणजे हे केलेलं आहे, रताळी वगैरे हे ते सर्व लावलेलं आहे. वंडा, रताळीचा वंडा. आणि हे आहे शेती. ते गवत जे आहे ना, हिरवं हिरवं, ते वाढल्याच्या नंतर मग ते सर्व काढून त्या पूर्ण चोंड्यामध्ये लावणार. हा पूर्ण एक अख्खा चोंडा. आमच्याकडे चोंडा बोलतात, काही काही ठिकाणी अलग अलग नावं आहेत. तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती, आमच्याकडे चोंडा बोलतात, चोंडा. आणि हा एक आमचा दुसरा बगीचा. 3 बगीचे आहेत, म्हणजे हा घराच्या बाजूचा आहे. बघूया, जर परत जर यायचं झालं टायमिंग, म्हणजे गावी यायला टाईम वगैरे भेटला तर मला भात लावायला यायचं आहे. पहिल्याचे दिवस वा, जे नांगरणी करून कापणी वगैरे, आता कापणीला यायचं, पेरणीला यायचं, एक नंबर फिलिंग. भाव अजून पिक्चर का सोडत नाही. राख सिरीज बघतोय, त्याचीच राख झालेली आहे. राख रांगोळी झाली त्याची. बाई स्पेशल डिश, दिंडा, कांदा, चटणी, बस. यू वॉन्ट, पाहिजे का? तयारच चपात्या घेऊन. आता लवकर लॉक करा, शिरा येते. लवकर लॉक कर. हा दरवाजा येईल बंद का लॉक ना, नाही झालं लॉक. हा दिंडा, कांदा, चटणी. कैसा आहे बाय, कैसा आहे टेस्ट, कैसा आहे एक्सपिरियन्स. आयुष्यात 26 वर्ष झालं पुढा हा. पहिल्यांदा खाता. टेस्ट कैसा है बता बता. कड़क ना बाय. स्वच्छ आंबा बिंबा कैरी. नहीं ये देख, ये कुक है हमारा, ये बनाने वाला, और ये फुकट है. और मैंने मेहनत करके ढाप के लाया है सब इतना. कल सुबह पता चलेगा गाइस. बच्ची कडक आहे की नाही रे. हे काय दिंडा बनवतोय. अरे थोडं थोडं घ्या ना, चपाती संपली. विना बॉट आहे, विना तू भाजीने खा जाता, भाजीसोबत खा जा. भाजी तिकडेच ठेवणार मी. एक नंबर, काहीच नाही, सर्व कच्चं आहे. कांदा कच्चा, दिंडा आणि चटणी एक नंबर, एक नंबर आहे. तयार होत आहे बघ. बाय खेकडे पकडायला. ही पण तयार झाली. चला खेकड्यांना एकदम तयारी, फुल तयार. ले सर्वांकडे हत्यार आहेत ना, फुल्ली लोडेड, फुल तयार. मी पण तयार. मी रेनकोट विनकोट घालून एकदम पॉइंट टू बघितला, रेनकोट घातलाय मी. खेकडे पकडायला ही माणसं येतात. होय होय, कुठे चालली? घरी घरी. टाटा बाय. चला रट्ट्या बाय. कैसा आहे? फुल डोके में बाय डाल के थैली. आम्ही निघालो आता सर्वजण. किती वाजले रे? 7:30 ना. ये है हम, फक्त माझ्या एकट्याकडेच रेनकोट आहे, बाकी सर्व भिजत. आता खाली काय घातलं नाही. नीचे भिजे का तो भी चलेगा. हे मी पॅन्ट पण घातली पाहिजे होती. काय जसं जसं टाइम होतो तसं तसं अंधार होत चाललंय. नदीत जाईपर्यंत पूर्ण काळोख होऊन जाईल. आणि नदीत त्या टाइमिंगला काय दिसणार तर नाहीत, कारण की पूर्ण झाडं वगैरे असणार. चलो बाई, पाहिला तू
फुल सेफ. चला चला, वाजले किती बघ, 7:30 झाले आता ना. अरे इकडे जायचं आपल्याला. हा? मारीच्या वाडीतून जायचंय. चलो बाय, मारीच्या व्हालके, मारी में व्हालके जाते. जास्त काय दाखवायला भेटेल नाही भेटेल काय सांगू शकत नाही, कारण की जसं रात्र होतं तसं समजणार नाही. बॅटरी टाक तुला सध्याला नको ना. तर क्या मिला का काय भेटला? अच्छा, पांढरा भटूरला. चला, सुरुवात झालेली आहे. तोडून ठेव. दिसतंय काय? सरवरून बॅटरी बिटरीवरून. बाबा पण आहे. चला चला, दिलाय नांगडा, दिला जागेवाल्या बाबाला दिला. आता चला, भेटला एक मोठा मोठा. भेटलाय. नांगात नाही. हा, चल पिशवी टाक, पिशवी टाक. पकडा मच्छी पकडा. हा हा, चल चल, पकडा बच्चीने, पकडा. तो आंबा उचल. मलाच पुढे जावं लागेल वाटतंय. बाय, फुल रात्र झाली. आता खेकडी बाहेर यायला लागली. जशी रात्र होते ना तशी खेकडी बाहेर यायला लागतात. बॅकग्राऊंड म्युझिक पाहिजे काय? नको बॅकग्राऊंड म्युझिक लागेल. आमच्या म्युझिकला कॉपीराइट येतो. फुल सन्नाटा. अजून एक भेटला. चल, काहीतरी पोरगा कामाचा आहे. हे थांबा, मला पुढे जाऊ दे जरा. मी पण पकड दाखवायला जरा. मी खेकडी पकडणार. हा, दाखव इकडे. ही नदी लागली ना. हा, ही नदी लागली. थांब थांब, छत्री पकड शिरा. इकडे इकडे. हाय तिकडे. अरे थोडा मोठा आहे. दाखव. हा बघ, ते दुसऱ्या पिशवीत टाक बोलताय. वरती डे ब्रो, वरती दुसऱ्या टिप पिशवीत टाक बोलताय. मच्छी काय मोठा आहे तो. त्याच्यावरती तरी बॅटरी दाखव. अरे हे जे. हा, चला चला चला. हे दे पिशवी. कुठे आहे दुसरी? काका चालले तू वरती बघायला खेकडी. मी चाललोय पाठून अंधारातून धडपडत. हा, ही नदी म्हणजे इथं थोडंसंच बघायचं आणि जायचं. इथं नाही एवढं. चला, ह्या वाल्याला एक भेटला चांगला मोठा असा फुल अंधार. तू बस काय. थांब थांब थांब. कुठे गेला? हे दाखव इकडे बॅटरी. नाही रे. बघ बच्ची, ये है अपना चिंबोरी. एक इधर सर, ओपन कर. चल, वर आला. एक हाथ से पकड़ सकता हूँ मैं चिंबोरी. काय तिकडे काय 3 आहेत? भावाला पुन्हा एकदा परत एक नवीन खेकडा भेटलाय. चला, पिशवी नाही ना तुझ्याकडे? नाही. चल पुढे देऊया. खेकडा रे खेकडा. काळा काळा खेकडा. मला तुम्ही पुढे जाऊन देत नाहीत रे. मी काय एका हातात खेकडी पकडू शकतो. संकेत भाऊ, यस. कैसा लग रहा है? कडक 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 ना? क्या बोल रहा है? एक्सपिरियन्स पुरा थ्रिलर आहे, थ्रिलर. बाय. हे ना पूर्ण अंधार झालाय, पूर्ण अंधार. आणि आता ना आवाज जोरात यायला लागले नदीचा. म्हणजे आता जवळपास आता व्हाल आलेली आहे. पाण्याचा आवाज खूप येतोय. एवढं यांच्यावरती लक्ष नाही. पाय दिली याच्यावरती. जाऊ दे, चल. जाऊ दे. हाय, आता आली नदी. कुठून खाली उतरायचं? इथून जरा आरामात उतरा खाली. हा, इथला ब्लॉग आता म्हणजे ह्याच नदीचा होता. जे हा मारायचो ना आपण इकडे तिकडे त्यांना. हे वरती बघून आलो होती. ते खाली बघूया जरा. आता मोबाईल ठेवतो मी, जरा खेकडी पकडूया. हे बघा, तिकडे चाललेत खेकडी बघतायत. इकडे पाणी दाखव, पाणी दाखव भाई, पाणी दाखव खाली. उधर उधर सामने मार, उधर नीचे नीचे हो. अरे ढव में मार ना, वो ढव में. हाँ, अरे नीचे पाणी सोडतंय. हाँ, इसको बोलतोय ढव. भाऊ पहिल्यांदा आलाय, बोलतोय नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. भाऊ पडतोय, दिसा धडपडतोय पाण्यामध्ये. हे रात्रीचं आपलं कोकण. संकेत, चढणार ना? चढणार. आलो. वरती खेकडी भेटत आहे आणि आता मला पकडायला जायचं आहे. हे पण पकडतील की नाही माहिती नाही. संख्या वरती जाऊ शकतो, सरच जा. हा, कुठे आहे? आलो, थांब, आलो आलो. भाई लय मोठा खेकडा भेटले वाटते. कुठे आहे? हो भाई, फुलपाखरू. लाईट हटव, लाईट हटव. तुझी लाईट हटव ना साईडला. हो भाई, फुलपाखरू. चल, त्याला घेऊन चल. तो पण खेकडे पकडायला येतोय. फुल खतरनाक एक्सपिरियन्स. संकेत भावाला मजा येते, पण एन्जॉय करतोय फुल. आता आपण पण जाऊया वरती.
भाई साहब भाई मोबाईलवरती फुल पाणी पाणी पूर्ण पाणी पाणी आहे मोबाईलवरती फुल अंधार पहिला आलोय आला इथं एक जण बाहेर आलाय दुकान आला बघ कैसा कैसा लगा एक नंबर फुल मेहनत ना फुल मेहनत ना काय डोंगर आहे तो किल्ला आहे ना चढायला असा सरळ उभा डोंगर चढायचा आहे त्याच्यावर चढायला अवघड आहे आपण काही सांगू सिरियाला आम्ही उतारताना हे घेतलं मग सिरियाला फॉरेस्टने पाठवून घेतला पाठीव असते असते खाली उतरला बारका सिरिया ना शिर्याची कहाणी तू काय बोलणार आता बघा सिरिया आला आणि आताचा शिर्या हा रेडा झाला आता हा बघा आता निसता इकडून तिकडून धावतोय हे काय भेटलं शिर्या काय नाही भेटलं ना फुल ब्लर कारण की पाणी पडलंय इथे हा हा आता एक नदी झाली आता दुसऱ्या नदीत चाललोय आम्ही आडाच्या वालेला ही आता मारीची वाल होती मारीची वाल कवर मारीची वाल कवर झाली आता आडाच्या वालेला चाललोय तिकडे आता पाऊस पण चालू आहे कंटिन्यू थांबत पण नाही पाऊस थांबला असता तर ठीक होता आता जाऊया आडाच्या वाल्याला बघूया काय भेटतंय दादू आमचा खूप परिश्रम घेतोय खूप मेहनत घेतोय आम्हाला गरम पाणी करूनच देणार ओ भाई फुल आगा कडक कडक तो पंप पाहिला होता असा हा परसा गावचा परसा याच्यावरती कपडे सुकत टाकायचे खाली आग